गडहिंग्लजमध्ये एका वॉर्डाची निवडणूक होतीये आणि गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांना यावेळी अडवलं गेलं। मतदारांनी मज्जाव केला आणि त्याच्यामुळे चांगलाच गोंधळ माजल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आपण कोल्हापुरातली त्यावेळची पाहतोय। गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांना अडवलं गेलं आणि त्याच्यामुळे मतदारांनीच त्यांना मज्जाव केल्यानं मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला। प्रतिनिधी अमरसिंह पाटील या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। अमरसिंह, नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे मतदारांनी असा मज्जाव मुश्रीफांना केला आणि त्याच्यानंतर नेमकं आत्ताचं तिथलं काय वातावरण आहे? गडिंग्लज तालुक्यातील गडिंग्लज नगरपालिकेच्या एकाच वॉर्डातलं मतदान होतं, जे न्याय प्रक्रियेमध्ये अडकलं होतं। त्याची न्यायालयाने आज मतदान घेण्याची मुभा दिली होती। एका 3 नंबर वॉर्डमध्ये हा मतदानाची प्रक्रिया चालू होती। या गडिंग्लज नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि जनसुराज्यवादी चांगली रस्सीखेच आहे, कारण निवडणूक बरेच दिवस झाले। आता उद्या निकाल आहे नगरपालिकेचा आणि एकाच वॉर्डाची ही निवडणूक आहे। या वॉर्डामध्ये जे राहतात ते राष्ट्रवादीचे उमेदवार कॅन्डिडेट आहेत। त्याच्या प्रचारार्थ भरपूर नावेद मुश्रीफ असतील, हसन मुश्रीफ असतील यांनी राष्ट्रवादीचे प्रचार जन्मदिंग प्रचारले होते। आज मतदानावेळा हसन मुश्रीफ इथे आले, परंतु एक प्रमुख राष्ट्रवादीचे म्हणून गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ या ठिकाणी आले होते। परंतु जनता दलाच्या आणि जनस्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर मतदारांनी त्यांना अटकाव केला या ठिकाणी येण्यास, कारण त्याचं मतदान नाही, त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये इथे येऊ नये असा मज्जाव केल्याने एकच गोंधळ उडला, कारण त्यांना मतदान केंद्राच्या आत घेतलं नाही, गेटच्या बाहेर थांबवण्यात आलं। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अमरसिंह।